नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. बरेचदा काय होतं, उपवासाच्या दिवशी आपल्याकडे पाहुणे येतात आणि आपल्याला असा प्रश्न पडतो की आता साबुदाणा भिजलेला नाहीये किंवा आपल्याला कल्पनाही नसते की आज कोणीतरी येणार आहे. आणि मग त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो की आता साबुदाण्याची खिचडी केली असती जर साबुदाणे भिजलेले असते तर. मग त्यावर आपण काहीतरी ऑप्शन शोधतो, दुसरा कुठला तरी पदार्थ एखादा उपवासाचा बनवतो आणि ती वेळ आपण त्यावेळेला व्यवस्थित हँडल करून नेतो. पण आता तसं नाहीये. आज माझी रेसिपी अशी असणार आहे, साबुदाणा भिजलेला नसेल तरी सुद्धा तुम्ही ताबडतोब साबुदाणा घेऊन आणि जशीच्या तशी खिचडी इथे बनवू शकता. अजिबात साबुदाणा भिजलेल्याची गरज नाहीये आणि तो साबुदाणा भिजलेला नाहीये असं तुम्हाला खिचडी खाताना कुठेही वाटणार नाही. एकदम छान मऊसूत इथे खिचडी तयार होते आणि ती रेसिपी मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चला, इथे आपण 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहे, भिजलेले नाहीये ते. बघा, आपण इथे एक चाळणी घेतलेली आहे स्टीमरची, ज्यामध्ये आपण पदार्थ वाफवतो. तर त्यामध्ये मी हे साबुदाणे टाकून घेतलेले आहेत आणि इथे आता गॅसवरती आपण स्टीमरच्या भांड्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला ते पाणी उकळून घ्यायचं आहे. खडखडून इथे उकळी आणायची पाण्याला. मधलं पाणी इथे उकळते, तर इथे आपल्याला 1 टीस्पून तेल आपल्याला घ्यायचंय आपल्या हातावरती, हे बघा. आणि आपल्याला फक्त सगळ्या बाजूने आपल्या ह्याला चोळून घ्यायचं आहे हाताने साबुदाण्याला. उपवासाचा साबुदाणा बनवतोय आपण, त्यामुळे आपण रेग्युलर तेल जे असतं नेहमीच वापरण्यातलं तर ते घेऊन आता त्यात आपले दुसरं तेल आपण इथे चमच्याभर घेऊन आणि हे बघा दिसतही नाही आपल्या साबुदाण्याला, फक्त आपण सर्व बाजूने असं लावून घेतलेले 1 टीस्पून तेल आणि हाताला पण बघा संपूर्ण आपल्या ह्याला आपण असं लावून घेतलेलं. आणि स्टीमर मध्ये आता आपलं पाणी उकळलं, हे बघा 1 टीस्पून फक्त तेल आपण घेतलेलं आहे. स्टीमरचे वर खडकवून उकळलेले आहे. तर आपल्याला आता हे साबुदाणे आहेत ना, तर हे आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचंय. आपण फक्त 1 टीस्पून तेल त्याला चोळून घेतलेलं आहे हाताने, सगळ्या सर्व बाजूनी लावून घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला आता स्टीमर झाकण इथे आपण लावलेलं आहे आणि 10 मिनिटानंतर आपण इथे बघू आपले. हे बघा 10 मिनिटानंतर आपल्याला फक्त असं खालीवर करून परत आपल्याला इथे असं हे करायचं आहे. गरम येते, हातानेही करू शकता, पण हाताला चटके लागू शकतात कारण वाफ हे पाण्याची खाली उकळतं पाणी असल्यामुळे वरती वाफ भरपूर येते. हे बघा, तर मी इथे जास्त प्रमाणामध्ये मोठी वाटी भरून इथे साबुदाणे घेतलेले आहेत. तर हे बघा, इथे परत आपण ह्याला झाकण ठेवायचं आहे. पहिले 5 मिनिटांमध्येच मी झाकण ठेवलेलं आहे, मध्ये एकदा चेक करायचं आहे, परत आपण 5 मिनिटांनी चेक करू. तोपर्यंत इथे आपण आता थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊ पॅन मध्ये आणि आपण मिरची कापून घेऊ. बटाटा आपण उकडून घेतलेला आहे सोलून आणि मी छान तो व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे. बघा, इथे आता आपल्याला शेंगदाणे भाजायचे. हे बघा, आता आपल्याला परत थोडेसे ते खालीवर आपण केलेले आहे आणि गॅस आता आपल्याला इथे बंद करायचा आहे. हे बघा, एवढेच आपल्याला करून घ्यायचे आहेत. असेच 2 वेळेला फक्त आपण खालीवर मिक्स केलेला आहे, गॅसने बंद केले. इथे आपल्याला आता आपण जो हा साबुदाणा वाफेवरती खालीवर करून घेतला, तर हा आपल्याला आता इथे नळाखाली धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने. त्यातलं पाणी सर्व काढून टाकायचं आपल्याला. इथे आपण आपलं वाफेवरती हे केलेलं साबुदाणा तो पाण्याखाली धुवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हा थोडासा बाजूला ठेवायचा आहे. तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे कुटून घ्यायचे आणि मिरची कापून घ्यायची आणि आपलं हे आपण बाजूला असंच उघडच ठेवलेलं आहे. पाण्याने धुतल्यामुळे तो गार झालेला आहे, एकदम पूर्ण पाणी यातलं काढून टाकलेलं आहे. हे बघा, इथे आपले शेंगदाणे खमंग भाजून झालेले. आपल्याला ते मिरची कापून घ्यायची. इथे 2 मिरच्या घालणार आहे मी आणि मिरची कापेपर्यंत आपले शेंगदाणे पण तिकडे थंड होतील. तर आपल्याला ते जाडसर कुटून घ्यायचे खलबत्त्यामध्ये. मिक्सर मध्ये पण फिरवून घेऊ शकता. आणि साबुदाणा आपण चाळणीवरती ठेवला की एक 10 मिनिटं ठेवायचा आहे आणि पूर्ण खाली चिटकला जातो तो चाळणीला. तर पूर्ण चिटकू द्यायचा आणि त्यानंतर तो हाताने काढायचा आणि नंतर मग
आपल्या नळाखाली व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि पूर्ण पाणी त्यातलं निथळून टाकायचं आणि लगेच ताबडतोब आपलं हे साहित्य काढेपर्यंत बाजूला ठेवायचं आणि खिचडी बनवायला घ्यायची। इथे खलबत्त्यामध्ये आपल्याला थोडेसे जाडसर शेंगदाणे कुटायचे आहे आणि खिचडीला चव येण्यासाठी एक पदार्थ आपण मी इथे टाकणार आहे। आधी आपण शेंगदाणे कुटून घेऊ। इथे जाडसर आपले शेंगदाणे कुटून झालेले। इथे बघा मी बोलले एक पदार्थ टाकणार आहे। इथे काळी मिरी घेते मी 7-8 8-10 इथे काळी मिरी मला कुटून घ्यायची। खिचडीमध्ये खूप छान स्वाद येतो या काळ्या मिऱ्यांचा। आपले साहित्य आता झालेलं आहे तयार। फोडणी द्यायला घ्यायचे। इथे पॅन आपला ठेवलेलाच आहे। आपल्याला 2 टीस्पून घालायचे तेल। तुम्ही तुपही घालू शकता। तुपाची पण फोडणी इथे आपण खिचडीला देऊ शकतो। तर आपल्याला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण इथे साबुदाणा आपला थोडासा खालीवर करून देऊ। हे बघा इथे तेल गरम झालं, आपण इथे मिरची टाकून घेऊ। साबुदाण्यामध्ये आपले बटाटे घालून घेऊ। शेंगदाणे आपले भाजलेले त्यामुळे आपल्याला त्या फोडणीमध्ये शेंगदाणे घालण्याची गरज नाही, यामध्येच आपण घालून घ्यायचे। आपण ते मिक्स केलेलं आहे। आपल्या इथे मिरी पण आपण टाकून घेतलेली। चला मिरची आपली इथे आता छान झालेली आहे। खमंग होऊ द्यायची मिरची। आणि इथे आपण आता हे सगळं मिक्स केलेलं आपले साबुदाण्याचं खिचडी साबुदाण्यामध्ये आपण जे शेंगदाणे आणि आपलं मिरी बटाटा मिक्स केलेला आहे तिथे सर्व आपण इथे घालून घ्यायचं आणि मीठ घालून घ्यायचंय थोडंसं चवीपुरतं। म्हणजे आपलं सर्व एकत्र व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल। आणि थोडीशी घालायची आपल्याला इथे साखर। तर साखरेमुळे खूप छान चव येते, नक्की घाला। थोडीशी घालायची 4 दाणे फक्त। आणि आता आपल्याला हे सर्व मिक्स करायचंय। आणि एक पदार्थ आहे जो आपल्याला टाकायचा आहे याच्यामध्ये, अतिशय मऊसूत आपली खिचडी तयार होते। अजिबात टेन्शन नाही की आता आपल्याकडे साबुदाणा नाहीये भिजवलेला आणि आता खिचडी कशी बनवायची, एकदम छान ही खिचडी तयार होते। तर आता थोडंसं आपण आता हे मिक्स केलेलं आहे, तर आपण झाकण ठेवू आणि एक वाफ देऊन घेऊ। सर्व मिक्स आपण केलेलं आहे, मीठ वगैरे साखर। गॅस मिडियम गॅसवरती आपण एक वाफायला देऊन घेऊ। इथे 3 मिनिटं आपण याच्यावरती पॅन झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस आपला इथे एकदम कमी आहे। तर आता आपण बघूया। बघा कुठेही खिचडी आपली चिकटही झालेली नाहीये आणि खूप जास्त दाणेदारही नाहीये। एकदम छान आपल्याला कलर वरूनच कळतं खिचडी किती मऊसूत आणि व्यवस्थित आपली झालेली आहे। तरी सुद्धा आपल्याला अजून खिचडी आपली एकदम छान मऊसूत होण्यासाठी इथे आता आपल्याला घालायचं आहे। एक 3 मिनिटं आपण याला छान वाफ देऊन घेतलेली आहे। व्यवस्थित वाफ यायला बसायला हवे, तर ते नीट आपलं लक्ष देऊन आणि करायचं आहे। कारण आपण न भिजवता ही खिचडी बनवतो, तर ह्या गोष्टी आपल्या ध्यानात ठेवून केल्या तर आपली खिचडी एकदम छान होणार आहे। 2 टीस्पून इथे दूध घालणार आहे, खिचडी एकदम मऊसूत होते। आणि 1 टीस्पून घालणार आहे इथे ओलं खोबरं। तुमच्याकडे ओलं नसेल तर सुकं खोबरं आपल्याकडे असतंच, तर दोन्हीपैकी कुठलं जरी घातलं तरी सुद्धा खूप छान चव आहे खिचडीची येते। आता आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित। आणि आता सर्व मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा 3 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे छान। इथे आपले 3 मिनिटं झालेले आहेत। तर खिचडीचं प्रमाण तुमचं जास्त असेल तर इथे थोडंसं जास्त वेळही तुम्हाला लागू शकतो, तर त्याप्रमाणे तुम्ही इथे
आपला खिचडीचा अंदाज बघायचा आहे किती आहे आणि त्यानुसार तुम्ही करायचं. एवढ्या प्रमाणात असली तर 3-3 मिनिटांमध्ये आपली छान वाफ इथे तयार होते आणि खिचडी आपली तयार होते. तर बघा, आणि खिचडीचं प्रमाण तुमचं जर जास्त असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तिथे 2 चमच्याच्या ऐवजी 3-4 चमचे सुद्धा दूध घेऊ शकता. एकदम छान आपली खिचडी तयार झालेली आहे, मऊसूत एकदम. आता आपण ही खिचडी व्यवस्थित मिक्स करून आणि ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि 1-2-4 मिनिटांनी तुम्ही खायला घेऊ शकता. इथे आपली खिचडी तयार झालेली आहे. इन्स्टंट खिचडी आपली इथे तयार होती. भिजवलेले साबुदाणे आपल्याला गरज नाहीये. आणि इथे बटाटे जर तुमच्याकडे उकडलेले नसतील तर तुम्ही बटाटे किसून घेऊ शकता. किसून थोड्याशा तेलावरती तुम्ही थोडेसे परतवून घेते जरासं मीठ टाकून, की लगेच ते मिक्स केल्यानंतर शिजले जातात. तर तसं करून पण तुम्ही इथल्या इथे, कारण उकडलेले बटाटे वेळेवर नसतील तर तुम्ही किसून बटाटे खिचडीमध्ये घालू शकता. आपली खिचडी, इन्स्टंट खिचडी इथे साबुदाण्याची तयार झालेली आहे. साबुदाणा न भिजवता इथे मी खिचडी तयार केलेली आहे. इन्स्टंट साबुदाणा घेऊन आपण खिचडी तयार करू शकतो. रात्रभर साबुदाणे आपल्याला भिजत लावायची गरज नाहीये. वाफेवरती फक्त व्यवस्थित आपण चाळणीमध्ये त्याला वाफ द्यायची आहे सगळीकडनं. भरपूर सारे ते साबुदाणे चिटकतात, तर न घाबरता, चिटकतात तरी सुद्धा ते तसेच ठेवायचे आहेत वाफेवरती सांगितल्याप्रमाणे. नंतर नळाखाली ते व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. बाजूला ते व्यवस्थित झाकून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपली बाकी फोडणीची तयारी करेपर्यंत आपले साबुदाणे व्यवस्थित तिथे छान होतात. त्यानंतर इथे तुम्ही तुपाची फोडणी घालू शकता आणि दुधाचं प्रमाण तुम्हाला इथे यापेक्षा जास्त लागू शकतं. जर तुमची खिचडीचं प्रमाण जास्त असेल तर ते इथे कमी किंवा जास्त दूध तुम्हाला इथे लागू शकतं. ते तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि साबुदाणा हा खिचडी जी आहे आज बनवलेली अजिबात बिघडत नाही. बिना टेन्शन ही खिचडी तुम्ही केव्हाही करू शकता. माझ्या चॅनलवरती उपवासाचे बरेचसे पदार्थ दिलेले आहेत. उपवासाची कचोरी आहे, उपवासाचा उपमा आहे, उपवासाची धिरडे आहेत, त्यानंतर उपवासाचा ढोकळा आहे, त्यानंतर वेफर्स आहे, खारवलेले शेंगदाणे आहेत, चिक्की आहे शेंगदाण्याची. बरेचसे असे अनेक पदार्थ उपवासाचे माझ्या चॅनलमध्ये मी दिलेले आहेत रेसिपी. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.